भाऊ तू हाय त्या करुणाताई मुंडेला म्हणतो तिचा ड्रायव्हर तिचा नवरा आहे, लाज वाटली बाई तुला? ते पोरग त्याला फोनवर म्हणतय की ते ड्रायव्हर आणि ते जरांगे पाटला राहिले त्या पोरांनी ते बी सांगितलं म्हणून त्याला इथं काय काय होतंय ती त्या पोरांनी ती नव्हती आली ती त्याची बायको ती करुणा मुंडे का काय इथं आली ती बसायची अशी आधीच त्याला माहित झालंय. आणि मग तेव्हा मला तो ड्रायव्हर होता असा होता तो आरोपी म्हणतो त्या धनंजय मुंडेला. तर तेव्हा म्हणतो नाही रे तो ड्रायव्हर नाही तिचा नवरा आहे. ह्यो म्हणतोय आपण बरोबर लावलेलं आहे. आणि ह्यो बी तिच्या संगत होता जणू म्हणजे तिच्या गाडीत का काय ह्यो आरोपी आहे तो पण. मग म्हणून मी मराठा समाजाला सांगतो करणारापेक्षा करून घेणाराला महत्वाचं आहे. आपली टीम कच्ची नाहीये चौकशी करायला. मराठा समाजाने समजून घ्या मी बराबर करतोय. माझी विनंती फक्त मराठ्यांनी शांत राहा. तुम्ही शांत राहिले मला करता येते. तुमच्याकडे एकच काम आपलं मोर्चा असला सभा असला तुम्ही फुल ताकद लावायची सोपं काम तुमच्याकडे. अवघड आले पोरग आहे तुमचं मर्दासारखं इथं तुम्ही बाकी टेन्शनच घ्यायचं नाही. आता याच्यात गृह मंत्रालय मुख्यमंत्री साहेब काय काय करतेत हे आपण बघतोय. मला तरी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची फडणवीस साहेबांना असे राज्याला आणि राज्यकर्त्यांना घातक आहेत. अजितदादा थोडं बारकाईने याच्यावरती विचार करून बघा. आम्ही काय तुमच्यावर ढकलत नाहीत किंवा आमच्यावर आलं म्हणून आम्ही कोणावर आरोप नाही करत. मी पक्का आहे सावध वेव सावधाची भूमिका सांगतोय. इतकं सहज गाफील राहून हा विषय फडणवीस साहेब सोडू नका, अजितदादा सोडू नका, शिंदे साहेब तुम्ही सुद्धा सोडू नका. याच्या मुळात जाऊ द्या आता आणि याचा शेवट करा. ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं काही खोटं वाटत असेल म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो त्याने तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा आम्ही बोललेल्याचा पुरावा देतो. उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणतील नाव घेतल्यामुळं अहो लय नेत्याचं नाव आहे तो लय नेत्याचं नाव आहे त्यांना शॉर्ट बसन. आपण आपले कुणी फोटो नेलेले असले कुणाच्या काय ते जीपीएस काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं काय काय प्रकार आहेत कोणाकोणाच्या तिथं कोणाला पगार वाढून दिलेत ही खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना. आता साधं वागून चालणार नाहीत कारण वंजारी समाजाचे 75% जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतात. पण बाकीच्यांना येणी गिअर मध्ये घेतलेलं आहे. आरोपीला बोला ते जरा सगळं बाहेर पडन. माझा घात होणार आहे माझा खून होणार आहे या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघडं पडलंय. तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय. हे खरंच तुम्हाला लय प्रामाणिकपणानं सांगतो. माझा घात करणार होते का खून करणार होते का गोळ्या औषधं चारणार होते का रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का व्हिडिओ व्हायरल करणार होते का खोटे करणार होते मी शरण येईना म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते ते काय होईल ते मी समर्थ आहे त्याला समोर जायला. पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे जा. आता कुठं कुठं आला होता का काय काय केलं का यांनी कोणते कोणते लोक जोडलेले आहेत का कोण कोण आहेत बारीक चिकित्सक व्हा. सगळ्या नेत्यांना सांगतोय माझ्यामुळे तुम्ही सावध व्हा. आणि हा जाऊन दे तिकडं मी इथंच म्हणत होतो कुणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे. पण जेव्हा मला खात्री पटली तेव्हा म्हणलं आता याच्या मुळात जावं लागेल. एकाही नेत्यानं सहज घेऊ नका मग तो मराठ्याचा असेल नाही तो ओबीसीचा असेल. आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांगतो आजला राज्याचा नाश करणारा नासका त्याचा शेवट करा. याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा कारण ह्यो फोनवर बोललेला आहे. प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या प्रत्यक्ष बैठका झालेल्या. यांनीच ह्या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे. खून करण्याचा म्हणा गाडी घालायचा अंगावर म्हणा घातपात गोळ्या औषधं देऊन म्हणा ही सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे याला चौकशीला घ्या. तुम्ही नाही घेतलं
तुम्ही ते धरलेले आणखीन धरून आणलेले ते सगळे सोडून दिले तरी माझं काय म्हणणं नाही. आमच्या जनतेच्या कोर्टात हे सगळं खरं झालेलं आहे. कारण बीड जिल्ह्यातल्या जालना जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित सगळ्या पक्षातल्या प्रमुखांना ही गोष्ट त्यांच्या कानानं त्यांनी ऐकलेली. त्यामुळं मी टेन्शन फ्री आहे, त्याचा काय लोड नाही. आणि तुम्ही आपण आपल्या पक्षातल्या लोकांना विचारून घ्या वाटल्यास. जरांगे पाटील सांगत होते खरं आहे का, तुम्ही ऐकलंय का? कारण इकडं तर प्रशासनात खोटं ठरलंय किंवा खरं ठरलंय. तर आमच्या कोर्टात जनतेच्या हे सत्य सगळ्यांनी सावध व्हा. आणि फडणवीस साहेब आता मात्र खोल घरात घुसा.